करदात्यांसाठी मोठी खुशखबर. 10 लाखांपर्यंत टॅक्स नाही. बजेटमध्ये करदात्यांना दिलासा मिळणार. केंद्र सरकार कोट्यावधी करदात्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणाऱ्या मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधल्या पहिल्या अर्थसंकल्पात कोट्यावधी करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून नोकरदारांना खुश करण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या टॅक्स स्लॅब नक्की कसा आहे यावर एक नजर टाकूया. 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 0% कर, 3 ते 7 लाखांपर्यंत उत्पन्न असल्यास 5% कर, 7 ते 10 लाख उत्पन्न असल्यास 10% कर, 10 ते 12 लाख उत्पन्नासाठी 15% कर, 12 ते 15 लाख उत्पन्नासाठी 20% आणि 15 लाखांपेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर 30% कर अशी कर प्रणाली सध्या आहे. जर 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालं तर कुणाला फायदा होईल हे देखील पाहूया. मध्यम वर्ग मोठ्या आर्थिक तणावात आहे. करकपात झाल्यास मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळणार. करकपातीचा सर्वाधिक लाभ नोकरदार वर्गाला होणार. नोकरदारांच्या हाती अधिक पैसा येईल. ग्राहक खर्च वाढून अंतिमतः अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यास मदत होईल. देशामध्ये 7.5 कोटी करदाते असून त्यापैकी 70% लोक हे करमुक्त श्रेणीत येतात. पगारातून थेट टॅक्स कापला जात असल्यानं टॅक्सचा सर्वाधिक बोजा हा नोकरदार वर्गावर पडतो. त्यामुळे जर 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालं तर त्याचा मोठा लाभ नोकरदारांना होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.